ठरलं तर मग 28 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत अस्मिताच्या बाळाचा नामकरण सोहळा घरी असतो। सर्वजण खूप छान तयार झालेले असतात। नेहमीप्रमाणे सायली खूपच सुंदर दिसत असते आणि त्याचबरोबर अस्मिता आणि तिचे बाळ घरातले सर्वजणच खूपच गोड दिसत असतात। प्रोग्रामला सुरुवात होते। अस्मिताच्या सासरकडचे कोणीही आलेले नसते, त्यामुळे अस्मिता सर्व मान मावशी या अधिकाराने सायलीला देते आणि सायलीच बाळाचे नामकरण ठेवणार असते। बाळाचे नाव ठेवण्यासाठी सर्व विधिवत पूजा सुरू झालेली असते। सायली बाळाला घेते आणि पाळण्याच्या खाली वरून वर खाली ज्याप्रमाणे विधी असते त्याप्रमाणे ठेवत असतात आणि सर्वजण पाळणाही म्हणत असतात। घरातले वातावरण बऱ्याच दिवसानंतर खूप आनंदित असते। तर कल्पना सायलीला म्हणते, मावशी बाळाचे नाव तरी सांगा, ठेवलंय ना नाव? त्यावर सायली सर्वांना म्हणते, हो मग ठेवलंय तर। आई ज्याप्रमाणे बाळाची आई ज्याप्रमाणे स्मित हास्य, नेहमी हसरा चेहरा, सर्वांना समजून घेणारी, सर्वांना मार्गदर्शन दाखवणारी आणि सर्वांची लाडकी अस्मिताताई, त्यांच्याच नावावरनं मी बाळाचे नाव ठेवलं आहे। तर सायली सर्वांसमोर बाळाचे नाव सांगते। सायलीने बाळाचे नाव स्मित असं ठेवलेले असते। स्मित म्हणजे चेहऱ्यावरचे हसू, नेहमी हसणारी व्यक्ती आणि हे नाव पाहताच सर्वांना खूपच आनंद होतो। सायलीने खूपच सुंदर नाव शोधून काढलेले असते। तर कल्पना सायलीला म्हणते, हे तर नाव आम्हाला पण सुचले नसते। खरंच सायली, तुझं कौतुक कराल तेवढं कमीच आहे। खूपच छान नाव तू शोधून काढलेलं आहे। तर अस्मिताला सुद्धा बाळाचे नाव खूप आवडते। अस्मिता बाळाचे नाव बाळाला दाखवते आणि सर्वांना म्हणते, खूप छान नाव आहे। आता बाळा तुला फक्त मामा मामी, आजी आजोबा, एक पणजी, एक अंकल आणि 2 मामा आहेत आणि आपली गोड मामी आहे आणि हे सर्व आपलं कुटुंब आहे। बाळा तुला बाबा नसणार यापुढे, पण मी तुला बाळाची जाणीव कधीच होऊ देणार नाही। मी कधीच तुला एकटं पाडू देणार नाही। अस्मिता खूप इमोशनल झालेली असते आणि ते पाहून सर्वांच्याच डोळ्यामध्ये पाणी येते। तर सायली आणि अर्जुन नेहमीप्रमाणे अस्मिता ताईला धीर देतात आणि तिला म्हणतात, तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत। तर सायली सर्वांना म्हणते, हो अस्मिता ताई, ज्या घरामध्ये तुझ्यासारखी लेक असेल ना आणि तुझ्यासारख्या लेकीला यांसारखे आईवडील असते ना, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची लेक कधीच उघड्यावर पडत नाही। तुला कुठल्याही गोष्टीची गरज लागली ना तर आम्हाला नक्की तू सांग। शेवटी हे घर तुझं सुद्धा आहे आणि हे तुझेच वडील आहेत। अस्मिताच्या बाळाचे सायलीने नाव ठेवलेले आहे। तिच्या बाळाचे नाव तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।